आता या टॉपिक वरचे सगळे बोर्ड क्वेश्चन्स कन्सिडर करूया. टॉपिक आहे केमिकल इक्वेशन्स अँड रिॲक्शन्स, डिसेंबर 2020. पहिला MCQ विचारलेला आहे, कन्व्हर्शन ऑफ फेरस सल्फेट इंटू फेरिक सल्फेट. मग फेरस सल्फेट मध्ये असतं Fe2+, त्याचं कन्व्हर्शन फेरिक सल्फेट मध्ये होतं, म्हणजेच त्याचं कन्व्हर्शन Fe3+ मध्ये होतं. मग हा 2+चं 3+ झालं, म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर 1 न वाढला, तर हे ऑक्सिडेशन आहे. हे त्याची डेफिनेशन जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय ए अँड बी फ्रॉम द फॉलोइंग टेबल. इथं लाईमस्टोन सांगितलेलं आहे. लाईमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. त्याला हीट केलं की त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 हे असे सेपरेट तयार होतात, त्याचं डिकम्पोजिशन होतं. यालाच तुम्ही क्विक लाईम, CaO ला क्विक लाईम सुद्धा म्हणू शकताय. त्यानंतर याची रिएक्शन लिहा म्हणून सांगितलेलं आहे. मग याची रिएक्शन ते हिटिंग दाखवा. कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 इन गॅसियस स्टेट. कॅल्शियम ऑक्साईड सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आहे असं सॉलिड स्टेट मध्ये दाखवलं तरी चालेल. तर ही त्याची रिएक्शन आहे. आणि काय विचारले त्यांनी, कम्प्लीट द टेबल. टेबल तर कम्प्लीट झालेलं आहे. राईट द केमिकल इक्वेशन, ते पण झालेलं आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे, राईट द एंडोथर्मिक ऑर एक्झोथर्मिक नेचर ऑफ द रिएक्शन. बघा इथे हीट एनर्जी दाखवली, याचा अर्थ ही रिएक्शन एंडोथर्मिक आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, बॅलन्स द केमिकल इक्वेशन. आता ह्या इक्वेशनला बॅलन्स कर, त्याच्या आधी एक काम करूया, हे एक सोडवून घेऊ, मग आपण याला बॅलन्स करू. इथं बघा काय म्हटलंय, फ्रॉम गिव्हन रिएक्शन आयडेंटिफाय द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट. आता H2 ला, H2चं कन्व्हर्शन झाले H2O मध्ये, म्हणजे हायड्रोजनला ऑक्सिजन मिळाला. याचा अर्थ CuO हे आहे ऑक्सिडंट, ते दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करत. मग साहजिकच H2 काय होणार, H2 रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. या पद्धतीने आता ही रिएक्शन मला बॅलन्स करायची आहे, ती मी इथं परत एकदा लिहून घेतोय. मग आपण त्या पद्धतीने त्याच्या स्टेप्स सगळ्या ऍडजस्ट करून घेऊ. असं आहे. तर सिंपल बॅलन्सिंग करायचं आहे, त्याच्यात काही विशेष नाहीये. बघा इथं Na2 आहे, म्हणजे इथं ट्वाइस NaOH करावं लागेल. ट्वाइस NaOH प्लस H2SO4 gives rise to Na2SO4 प्लस H2O. आता हे किती होणार आहे बघा, Na2 Na जर झालं बॅलन्स, SO4 ते पण एकच आहे, त्यामुळे ते झालेलं आहे बॅलन्स इथं. आता फक्त तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन तेवढे चेक करावे लागतील. इथं 4 आहेत, इथं 2, ट्वाइस H2SO4 4 आणि 5, इथं 2 आणि 4 6, हायड्रोजन 4 होत आहेत, म्हणजे इथं फक्त ट्वाइस करून घ्या, बॅलन्स झाली बघा रिएक्शन. सो दिस इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. एवढंच फक्त करायचं आहे. याच्यात स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये विचारलं असतं तर जास्त मार्काला विचारावं लागेल. हे एक एक मार्काचे 3 प्रश्न, हे 3 मार्क, इथं 2 मार्क, हे 5, त्यानंतर हे 1 मार्काचं MCQ, असं मिळून टोटल 6 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. पहिला प्रश्न,
आयडेंटिफाय एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन्स. तर इथं बघा, ही पहिली रिएक्शन, इथं प्रोडक्ट मध्ये हीट एनर्जी लिहिलेली आहे, याचा अर्थ हीट एनर्जी बाहेर पडलेली आहे. म्हणजे पहिली रिएक्शन आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. इथं हीट एनर्जी द्यावी लागते, म्हणजे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते, याचा अर्थ ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे. याच्यामध्ये पण हीट एनर्जी बाहेर पडलेली आहे, याचा अर्थ ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. त्याच्या पुढे इथं पण हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झालेली आहे, म्हणजे ही सुद्धा एंडोथर्मिक रिएक्शन आहे. ओके, त्यांचं क्लासिफिकेशन हे 2 मार्कला विचारलेलं होतं. त्याच्या पुढं व्हॉट इज अ रेडॉक्स रिएक्शन, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ ए बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आपण सुरुवातीला जी काही थेरी घेतलेली आहे त्याच्यामधले एखादे इक्वेशन कन्सिडर करा, किंवा मगाशी थोड्या वेळापूर्वी याच्या आधीच्या पेपरमध्ये झालेलं होतं बघा, ते घेतलं तरी चालेल. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन घेऊन त्याच्यात ऑक्सिडेशन कुठं झालेलं आहे, रिडक्शन कुठं झालेलं आहे, तेवढं सांगा, म्हणजे त्याचे 3 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. त्याच्या पुढं टू प्रिव्हेंट रस्टिंग ए लेयर ऑफ डॅश डॅश मेटल इज अप्लाइड ऑन आयर्न शीट्स. झिंकचा लेयर अप्लाय करतात, त्यात काही विशेष नाही आहे जास्त. हे 2 आणि 3 5 आणि 1 6 असं मिळून जुलै 2022 ला 6 मार्काचे प्रश्न या प्रकरणावर विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2022. काय झालं होतं यावेळेला कोणास ठाऊक, फक्त 3च मार्काला प्रश्न विचारलेत या टॉपिक वरती. इथं काय बघा, CuSO4 प्लस आयर्न आहे, हे आयर्न या कॉपरला इथून डिस्प्लेस करतं आणि तिथं स्वतः जाऊन बसतं. ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. त्याच्या पुढं ट्वाईस Mg प्लस O2 एकच प्रोडक्ट मिळतंय, याचा अर्थ याला तुम्ही कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणू शकता. आणि यालाच डायरेक्ट ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ऑक्सिडेशन म्हटलं तरी सुद्धा बरोबरच आहे, ते काही चुकीचं नाहीये. इथं बघा, एकच रिएक्टंट आहे, त्याचे 2 पार्ट मध्ये रूपांतर कन्व्हर्शन झालेलं आहे, याचा अर्थ ही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. ठीक आहे, हे एवढंच विचारले मार्च 2022 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, मार्च 2023. कंप्लीट द कोरिलेशन CuI2, याचा कलर ब्राऊन असतो, तर AgCl2 याचा कलर व्हाईट असतो. हे आहे पुस्तकामध्ये तुमच्या. त्याच्यानंतर आहे सायंटिफिक रिझन लिहायचं आहे. लेमन ऑर टॅमॅरिंड इज युज्ड फॉर क्लिनिंग कॉपर व्हेसल्स टर्नड ग्रीनिश. कॉपर व्हेसल्स जे आहेत ते ग्रीनिश होतात, याचा अर्थ कॉपर हे मॉइस्ट एअर बरोबर रिॲक्ट होतं आणि तिथं कॉपरचं कार्बोनेट हे त्या ठिकाणी फॉर्म होतं, CuCO3. ट्वाईस H प्लस म्हणजे हा ठीक आहे, हे एवढं याला बॅलन्स होते, काय अडचण नाही. हे त्याच्याशी रिॲक्ट होतं आणि हे बेसिक, म्हणजे जसं ऍसिड आणि बेस, ऍसिडिक बेसिक, त्यातलं हे बेसिक असतं. लेमन जे आहे, लेमन, लेमन मध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि टॅमॅरिंड म्हणजे चिंच, याच्यामध्ये टार्टारिक ऍसिड असतं. मग हे ऍसिड आणि हे बेस यांची रिएक्शन होते आणि ऍसिड प्लस बेस असं रिएक्शन झाली
की तिथं न्यूट्रलायझेशन होतं. हे फार पुढच्या गोष्टी होत आहेत जरा थोड्याशा, आणि त्यामुळं ते जे काही त्याच्यावरती जो ग्रीनिश लेअर तयार झालेला आहे तो निघून जातो. त्यामुळं तुमच्या सिलेबस मधलं याच्यातलं कितपत काय काय बसते ते बघा आणि त्या पद्धतीने लिहून टाका. हे 2 मार्काला आहे. त्याच्यानंतर आहे C12H22O11. याला हिट केल्यानंतर काय होते, तर याच्यातून सगळे वॉटर मॉलिक्युल्स निघून जातात. H2O 11 लिहा. या पद्धतीने ती रिएक्शन होते. कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन एवढंच विचारले, बाकीच काही त्याने त्याच्यामध्ये विचारलेलं नाही. मग हे 1 मार्काचं आपण मार्क नंतर काउंट करू. त्याच्या पुढे आहे आयडेंटिफाय द फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फॉलोइंग. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर हे फिजिकल आहे. रायपनिंग ऑफ फ्रूट हे केमिकल. मिल्क टर्नड इनटू कर्ड केमिकल. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फिजिकल. डायजेशन ऑफ फूड इन स्टमक केमिकल. आणि आयर्न फिलिंग्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट फिजिकल. या पद्धतीने त्याला कन्व्हर्शन बघून घ्या काय काय आहेत ते. मग हे 3 मार्क, हे 2 5, हे 2 7 आणि हे 1 मार्काचं असं मिळून मार्च 2023 ला या प्रकरणावरती 8 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2024. ही रिएक्शन दिलेली आहे. This is dash dash type of chemical reaction. मग इथं काय होते, हे झिंक या कॉपरच्या ठिकाणी जाऊन बसते आणि ते या कॉपरला डिस्प्लेस करते. या पद्धतीने आहे. मग ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं त्यांनी एक रिएक्शन दिलेली आहे. आयडेंटिफाय द केमिकल रिएक्शन. नेम द टाईप ऑफ रिएक्शन इन ए अँड बी. तर बघा ए मध्ये काय झालेलं आहे बघा बरं. ए मध्ये ऑक्सिजन रिमूव्ह झालेला आहे. ज्या अर्थी ऑक्सिजन काढून घेतलेला आहे याचा अर्थ ए ची रिएक्शन आहे रिडक्शनची. आणि बी मध्ये काय झालेलं आहे बघा, सल्फर काढून त्या ठिकाणी ऑक्सिजन ऍड झालेला आहे. याचा अर्थ बी रिएक्शन आहे ऑक्सिडेशन. आणि हे दोन्ही पण एकत्र होत असेल तर त्याला म्हणतात रेडॉक्स रिएक्शन. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर रेडॉक्स रिएक्शन आहे. ह्या दुसऱ्या प्रश्नांची उत्तर इथं लिहिलेली आहेत. याचे 2 मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात. त्याच्यानंतर त्यांनी एक रिएक्शन दिलेली आहे. व्हॉट इन्फॉर्मेशन विल यू गेट फ्रॉम द गिव्हन रिएक्शन. या रिएक्शन वरून तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन मिळते ते सांगा सांगितलं. इथं सगळ्यात पहिल्यांदा जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांच्या फिजिकल स्टेट्स तुम्ही सांगू शकता. सगळ्यात सोपं जे काही सांगू शकता ते सगळं सांगा. त्याच्यानंतर इथं रिएक्टंट एकच आहे, प्रोडक्ट मात्र 2 कंपाऊंड्स आहेत. याचा अर्थ ही डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. त्यानंतर याच्यामध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झालेली आहे. याचा अर्थ ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे. झाले एवढं 2-3 गोष्टी सांगितल्या. 3 मार्क तुम्हाला अगदी इझिली तिथं मिळतील. 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2024. पहिले विचारले राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर कॅल्शियम कार्बोनेट. ये CO3. याचा 1 मार्क. When the gas formed on heating limestone म्हणजेच हे is passed through freshly prepared lime water turns milky. हे झालेलं आहे सगळं, याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. CaCO3 ला जर तुम्ही स्ट्रॉंगली हीट केलं तर याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 तयार होतं. आणि हा CO2 या लाईम वॉटर मधून पास झाल्यानंतर ते मिल्की दिसतं.
CO2 तयार होतो आणि त्याच्यामुळे ते लाईम वॉटर मिल्की होतं. हेच त्याचं रिझन आहे, दुसरं काही नाही आहे कारण. हे 2 मार्क त्याचे. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन? हे सगळे झालेले आहेत फॅक्टर्स. बघा आठवत आहेत का? तर पहिलं होतं नेचर ऑफ रिएक्टन्स. तुम्ही जे रिएक्टन्स घेताय ते कोण कोण आहेत, त्यांचं नेचर कसं आहे. त्यानंतर साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स. साईज जर कमी असेल तर रिएक्शनचा रेट जास्त असतो. साईज जर मोठा असेल पार्टिकलचा तर रिएक्शन कमी स्पीडनं घडते. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, रिएक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्या पुढे टेम्परेचर, टेम्परेचर सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे. आणि सगळ्यात शेवटी जो जास्त इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे कॅटॅलिस्ट. यापैकी कुठलेही एक एक्सप्लेन करायचं आहे त्याला तुम्हाला 3 मार्क मिळतील. त्याच्यानंतर त्यांनी इथे एक डायग्रॅम दिलेली आहे. आता त्यांनी ह्या डायग्रॅम वरून काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी मागितलेली आहेत. पहिलं सांगितलंय नेम द रिएक्टंट्स इन धिस रिएक्शन. इथं आहेत बघा रिएक्टंट्स. एक आहे सोडियम कार्बोनेट, दुसरा आहे ऍसिटिक ऍसिड. विच गॅस कम्स आउट ॲज एफरवेसन्स इन धिस रिएक्शन? याच्यामध्ये सुद्धा CO2 गॅस बाहेर पडतो. व्हॉट इज द कलर चेंज इन द लाईम वॉटर? दिस लाईम वॉटर बिकम्स मिल्की. In the above experiment, instead of sodium carbonate, which chemical can be used to get the same product? तर इथं तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट वापरू शकता. या पद्धतीनं हे 4 मार्क. याच्यात अजून एक पाचव्या मार्काचा एक वेगळा प्रश्न होता, तो या प्रकरणातला नाहीये. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10 मार्काला विचार. मार्च 2024. बघा काय काय असते ते सगळं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025. When the positive charge on an atom or ion increases or negative charge on them decreases, it is called. माझ्या मते आपण पहिलंच एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा, ज्याच्यात Fe2 प्लसचं कन्व्हर्शन Fe3 प्लस मध्ये होतं. म्हणजेच त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. हे ऑक्सिडेशन आहे. त्याच्यानंतर ही रिॲक्शन मगाशी आपण बघितलंय, हे झिंक इथं कॉपरला बाजूला ढकलतं, स्वतः तिथं जाऊन बसतं. ZnSO4 प्लस कॉपर. ह्याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन आणि नेम ऑफ प्रोडक्ट्स. हे आहे झिंक सल्फेट, हे आहे कॉपर. त्याचं काम संपलं. 2 मार्क त्याच्यासाठी. त्यानंतर स्टेट वेदर द फॉलोइंग रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक. इथं हीट एनर्जी बाहेर पडते, याचा अर्थ हे एक्झोथर्मिक आहे. त्यानंतर इथं हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झालेली आहे, म्हणजे हे एंडोथर्मिक आहे. इथं पण हीट एनर्जी बाहेर पडलेली आहे, हे सुद्धा एक्झोथर्मिक आहे. त्याच्या पुढे गिव्ह द केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग रिएक्शन्स असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हे थर्मिट रिएक्शन या प्रकरणातले नाहीये. ती नंतर बर्निंग ऑफ मॅग्नेशियम इन एअर. त्याची रिएक्शन सोपी आहे, काही विशेष नाहीये जास्त. त्याचं MgO तयार होते, म्हणजे तुम्हाला ही रिएक्शन या पद्धतीनं बॅलन्स करावी लागेल. त्याच्या पुढची रिएक्शन बघा, आयर्न नेल ऑर आयर्न डस्ट असं घ्यायचं आहे. मग हे आयर्न साठी घ्या. हे काय केलेलं आहे, कॉपर सल्फेटच्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये ऍड केले म्हणून सांगितले. स्टेट्स सुद्धा मांडा जितकं शक्य आहे तेवढं. तर हे आयर्न या कॉपरला इथून रिमूव्ह करतं. त्याचं आयर्न सल्फेट तयार होतं.
आणि कॉपर त्याच्यातून बाजूला येतं. डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, त्यामुळे हे 3 मार्क. याचे आपण 2 मार्क पकडू. 3 आणि 2 5, 5 आणि हे 2 7. त्यानंतर हा 1 मार्काचा MCQ 1 8. टोटल 8 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2025. पहिला MCQ, द रिएक्शन इन विच आयॉन्स इन द रिएक्टंट्स दे आर एक्सचेंज. आयॉन्स जर एक्सचेंज होत असतील तर ते डबल डिस्प्लेसमेंटची रिएक्शन असते. हे फक्त लक्षात ठेवा. त्यांनी इथं पुढे दिलंय टू फॉर्म ए प्रेसिपिटेट वगैरे. पण आयॉन्स ज्या वेळेला एक्सचेंज होतात त्यावेळेला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची सेकंड रिएक्शन त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड, वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, हीट एनर्जी बाहेर पडते. याचा अर्थ ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स ए रेडॉक्स रिएक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रिस्पायरेशन. दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन्ट बाय डिकम्पोजिशन रिएक्शन. भरपूर एक्झाम्पल्स आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. डिकम्पोजिशन मध्ये रिएक्टंट एकच असतो, प्रोडक्ट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात. राईट द केमिकल रिएक्शन ऑफ डिकम्पोजिशन ऑफ शुगर ऑन हिटिंग. ही पण रिएक्शन आपण या क्वेश्चन पेपर मध्ये पण बघितलंय, आधी पण बघितले. बघून घ्या ते काय आहे ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स व्हेन कॉपर रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. मग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जर घेतलं तुम्ही, तर इथं CuNO3 2 कॉपर नायट्रेट. त्याच्यानंतर याच्यामध्ये पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस तयार होतो. त्याच्यानंतर वॉटर ट्वाइस H2 आहे. ही रिएक्शन आपल्याकडं त्याच्यात काही विशेष नाही असं हे बघा. हा कंपाऊंड महत्वाचा आहे. हा पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो, हे कॉपर नायट्रेट तयार होतं, वॉटर तयार होतं आणि हे पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साईड. व्हॉट इज द कलर ऑफ द गॅस रिलीज्ड असं म्हटलेलं आहे. तर हा जो गॅस रिलीज होतो त्याचा कलर आहे रेडिश कलर सांगितलेला आहे. जरा बघा काय काय आहे काय नाही, ते जे काय दिलेलं आहे त्याला जरा बॅलन्स फक्त 4 टाइम्स लागेल. बघून घ्या पुस्तकात, पाठच करावं लागेल, त्याला काही पर्याय नाही आहे. तर हे 3 मार्क, हे 2 मार्क, 3 आणि 2 5. त्याच्यानंतर हे एकूण 1 मार्काचे 3, मग 5 आणि 3 असे मिळून हे एकूण 8 मार्काचे प्रश्न मार्च 2025 ला विचारलेले आहेत. गिव्ह सायंटिफिक रिझन. हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट फॉर्म्स वनस्पती घी. हे तुम्हाला माहिती आहे की व्हेजिटेबल ऑइल याचं हायड्रोजनेशन केलं जातं आणि हे करण्यासाठी निकेल कॅटलिस्ट वापरला जातो. त्यामुळे रिएक्शन जी काही आहे ती रिएक्शन चटकन घडते. या पद्धतीनं त्याचं कन्व्हर्शन होतं. ज्या अर्थी हा कॅटलिस्ट वापरलेला आहे त्या अर्थी रिएक्शन ही क्विकली घडवून आणण्यासाठी हा कॅटलिस्ट वापरलेला असतो. त्याच्या पाठीमागचं कारण, दुसरं काही कारण द्यायचंच नाहीये त्याच्यामध्ये. डिस्टिंग्विश बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मधला फरक. त्याच्यानंतर ही डायग्राम त्यांनी दिलेली आहे. हा प्रश्न आपण याच्या आधी सुद्धा बघितलेला आहे. बघा ही ऍक्टिव्हिटी किती इम्पॉर्टंट आहे ते विचारलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी एक पुढचा प्रश्न विचारलेला आहे. हे असं टेबल दिलेलं आहे.
State whether the above chemical reaction is balanced or not. From the number of atoms present in the reactants and products, fill in the blanks. दोन नाही आहे बॅलन्स्ड ही रिएक्शन, नॉट बॅलन्स्ड. ही रिएक्शन बॅलन्स्ड नाही, कारण हायड्रोजन याच्यामध्ये बॅलन्स होत नाहीत, बाकी जे होत आहेत बऱ्यापैकी बॅलन्स. तर त्यांनी सांगितलेलं आहे की फ्रॉम द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स फिल इन द ब्लँक्स. सोडियम डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 2 आहेत. ऑक्सिजन डाव्या बाजूला 2 आणि 4 हे 6 आहेत. उजव्या बाजूला 4 आणि 1 5च आहेत. हायड्रोजन डाव्या बाजूला 2 आणि 2 4. उजव्या बाजूला फक्त 2. सल्फर डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला पण 1च आहे. आहे अशा परिस्थितीमध्ये ही अशी कंडिशन आहे. मग हे 3 मार्क, हे 3 मार्क असं म्हणून हे 6 झाले. त्याच्या आधी आणि काय विचारले? अरे वा वा, भरपूर विचारले बघा याच्यावर. 6 आणि हे 4 10 आणि हे 11. 11 मार्काचे प्रश्न विचारलेत मार्च 2026.